दिव्यांगांच्या नावावर सुरू असलेल्या गैरप्रकारांवर राज्य प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे। विशेष तपासणी मोहिमेत राज्यभरातील तब्बल 900 दिव्यांग संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे। यापैकी 2025 या वर्षातच 363 संस्थांवर कारवाई करण्यात आली असून यात नागपूर विभागात 49 आणि अमरावती विभागातील 50 संस्थांवर कारवाई झाली आहे। अपंगांच्या क्षेत्रात राज्यात 2000 संस्था कार्यरत आहे। आरोग्य, कौशल्य विकास, व्यावसायिक प्रशिक्षण, पुनर्वसन, संशोधन व विकास, शिक्षण प्रशिक्षण या क्षेत्रात या संस्था काम करतात। यापैकी काही संस्था शासकीय अनुदानित आहे तर काही संस्था सामाजिक उत्तरदायित्व निधीवर चालतात। अपंगांच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व संस्थांना दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन प्रणालीद्वारे नोंदणी बंधनकारक आहे। ऑक्टोबर 2025च्या शासन निर्णयानुसार या संस्थांसाठी कार्यप्रणाली निश्चित केली आहे। या संस्थांमध्ये अशासकीय म्हणजेच NGOंची संख्या मोठी आहे। 2012 पासून अशा संस्थांवर कारवाई करण्यात येत आहे। अपात्रतेची कारवाई करण्यात आलेल्या संस्थांची संख्या 537 होती। यावर्षी त्यामध्ये 363 संस्थांची भर पडली आहे। दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण आणि पुनर्वसन योग्य पद्धतीने व्हावं, निधीचा विनियोग अपंगांच्या कल्याणार्थ खर्च व्हावा असा या संस्थांवरील कारवाई मागे हेतू असल्याचा दिव्यांग कल्याण विभागाचा दावा आहे। यावर्षी नोंदणी रद्द केलेल्या संस्थांमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 37, बीड 17, नागपूर 26, पुणे 23 आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील 17 संस्थांचा समावेश आहे। यातील काही संस्था शासनाकडून तर काही संस्था CSR मधून अपंग सक्षमीकरणाचं काम करत होत्या। मात्र त्यांनी दिव्यांग कल्याण विभागाने जारी केलेल्या संस्था नोंदणीचे निकष पाळले नाही, त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली आहे। दिव्यांग क्षेत्रात कार्यरत सर्व प्रकारच्या संस्थांना दिव्यांग कल्याण आयुक्तालयाकडे नोंदणी बंधनकारक आहे। या क्षेत्रातील संस्थांनी 28 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करावी, अन्यथा संबंधित संस्थांवर अधिनियमातील कलम 91 नुसार यापुढेही कारवाई करण्यात येईल असा इशारा राज्याचे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी दिलाय।